मत्ती रचित सुवार्ता ह्याचे 15वे अध्याय 1 ते 39 वचने. देवाची आज्ञा आणि माणसांनी बनवलेले नियम. तेव्हा यरुशलेमहून काही फरोशी व नियमशास्त्राचे शिक्षक येशूकडे आले व म्हणाले, तुमचे शिष्य पूर्वजांनी घालून दिलेले नियम का पाळीत नाहीत? कारण तुमचे शिष्य जेवण्यापूर्वी हात धुत नाहीत. येशूने उत्तर दिले, आणि तुम्ही तुमच्या परंपरा चालविण्यासाठी देवाची आज्ञा का मोडता? कारण देवाने सांगितले आहे की, तुझ्या आईवडिलांचा मान राख, आणि जो कोणी आपल्या आईवडिलांबद्दल वाईट बोलतो त्याला जीवे मारावे. पण तुम्ही म्हणता, जो कोणी पित्याला किंवा आईला म्हणेल की, तुला जे काही दिल्याने तुझा जो फायदा झाला असता ते मी देवाला अर्पण केले आहे, ते देवाचे नियम मोडीत आहेत. आपल्या वडिलांचा व आईचा सन्मान करू नये, ह्या प्रकारे तुम्ही आपल्या अशा परंपरेने देवाचे वचन रद्द केले आहे. अहो ढोंग्यांनो, तुम्हाविषयी यशाया संदेष्टाने योग्य सांगितले आहे. तो म्हणतो, हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, पण त्यांचे हृदय माझ्यापासून दूर आहे, आणि ते माणसाचे नियम आपली धर्मतत्त्वे म्हणून शिकवितात, आणि व्यर्थच माझी उपासना करतात. तेव्हा लोकांनी जवळ बोलावून त्याने म्हटले, ऐका व समजून घ्या. जे तोंडाद्वारे आत जाते ते माणसाला अशुद्ध करीत नाहीत, पण जे तोंडातून बाहेर निघते तेच माणसाला अशुद्ध करते. नंतर शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले, फरिसायांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा ते रागावले. हे आपणाला कळले काय? पण त्याने उत्तर देऊन म्हटले, प्रत्येक रोपटे जे माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही ते उपटले जाईल. त्यांना जाऊ द्या, ते आंधळे वाटाळले आहेत. जर एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखविण्याचा प्रयत्न केला तर दोघेही खड्ड्यात पडतील. पेत्र म्हणाला, आमच्यासाठी ह्या बोधकथेचे स्पष्टीकरण कर. तुम्ही अजूनही बुद्धिमंदच आहात काय? येशूने त्यांना विचारले, जे काही तोंडात जाते ते सर्व पोटात जाते व मग बाहेर टाकले जाते. हे तुम्हाला अजून समजत नाही काय? परंतु ज्या गोष्टी तोंडातून बाहेर निघतात त्या अंतःकरणातून येतात व त्याच माणसाला डागळतात. कारण वाईट विचार, खून, व्यभिचार, जारकर्मे, खोट्या साक्षी, निंदा ही अंतःकरणातून बाहेर निघतात. माणसाला डागळणाऱ्या ह्याच गोष्टी आहेत व धुतलेल्या हातेने खाण्याने माणसाला विटाळ होत नाही. येशू यहुदी नसलेल्या स्त्रीला मदत करतो. नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोनच्या भागात गेला. तेव्हा एक कनानी स्त्री त्या भागेतून येशूकडे आली. ती स्त्री ओरडून म्हणाली, प्रभू, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भूताने पछाडली आहे. येशू तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी येऊन त्याला विनंती केली, तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागे ओरडत येत आहे. पण येशूने उत्तर दिले, मला देवाने फक्त इस्रायेलाच्या हरवलेल्या मेंढरांकडे पाठविले आहे. मग ती स्त्री पुन्हा येशूकडे आली. ती येशूच्या पाया पडली व म्हणाली, प्रभू, माझे सहाय्य करा. परंतु त्याने म्हटले, मुलाची भाकर घेऊन कुत्र्यास टाकणे बरे नाही. ती स्त्री म्हणाली, होय प्रभू, परंतु कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेले उष्टे चूर खातात. तेव्हा येशूने तिला म्हटले, बाई, तुझा विश्वास मोठा आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे तुला होवो. आणि तिची मुलगी बरी झाली. येशू अनेकांना बरे करतो. नंतर येशू तेथून निघून गालिल सरोवराकडे गेला. येशू डोंगरावर गेला आणि तेथे बसला. मग पुष्कळ लोक त्याच्याकडे आले. त्यांनी आपल्याबरोबर लुळे,
पांगळे, आंधळे, बहिरे व इतर अनेक लोकांना आणले होते आणि त्यांनी त्या आजाऱ्यांना येशूच्या पायावर ठेवले तेव्हा त्याने त्यांना बरे केले. मुके बोलू लागले, लुळे सशक्त झाले, व्यंग असलेले चांगले झाले, लंगडे चालू लागले, आंधळे पाहू लागले. हे पाहून लोक थक्क झाले आणि त्यांनी इस्रायलाच्या देवाचा गौरव केला. येशू 4,000हून अधिकांना जेवू घालतो. मग येशूने आपल्या शिष्यास आपल्याजवळ बोलावून म्हटले, मला लोकांचा कळवळा येतो, कारण ते आज 3 दिवस झाले माझ्याजवळ राहिले आहेत आणि त्यांच्याकडे खायला काही नाही आणि त्यांना उपाशी पाठवावे अशी माझी इच्छा नाही. केवळ ते वाटेत कदाचित मूर्छित होतील. शिष्य त्याला म्हणाले, एवढ्या मोठ्या लोकसमुदायाला तृप्त करावे इतक्या भाकरी ह्या दूर रानात आमच्याजवळ कुठून असणार? तेव्हा येशू म्हणाला, तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? ते म्हणाले, आमच्याकडे 7 भाकरी आहेत व काही मासे आहेत. मग त्याने लोकांना जमिनीवर बसविण्याची आज्ञा केली. मग त्या 7 भाकरी व मासे घेऊन त्याने देवाचे उपकार मानले व त्या भाकरी मोडल्या व शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकांना दिल्या. तेव्हा ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांनी भरलेल्या 7 पाट्या गोळा केल्या आणि जेवणारे स्त्रिया व लेकरे सोडून 4,000 पुरुष होते. मग समुदायास निरोप दिल्यावर तो नावेत बसून मगदानाच्या हद्दीत गेला. आमेन.